नुकताच पावसाळा सुरू झालाय. मस्त पाऊस पडत असताना मस्त वाफाळता भात आणि गरमागरम टोमॅटोचं सार म्हणजे आहाहा, स्वर्गसुख. नमस्कार, मी मानसी. माझ्या किचन कलाकारी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4 ते 5 टोमॅटो घेतलेले आहेत. असे लालबुंद टोमॅटो घ्यायचे आहेत आपल्याला. या टोमॅटोंना आपण असं स्लीट करून घ्यायचं आहे, जेणेकरून टोमॅटो शिजवल्यावर त्याचं साल पटकन निघून येईल. आता इथे एका पातेल्यात पाणी घ्यायचं आहे आणि सगळे टोमॅटो आपल्याला या पाण्यात घालायचे आहेत आणि टोमॅटो शिजवून घ्यायचे. टोमॅटो शिजतायत तोपर्यंत इथे मी 2 चमचे धणे घेतलेले आहेत. हे धणे पाण्यात भिजवत ठेवायचे आहेत. आता वाटणासाठी काय काय लागणार आहे ते सांगते. ओलं खोबरं घेतलेलं आहे इथे मी. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 कांदा आणि जिरे. इथे मी काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे. माझ्याकडे लाल मिरच्या अवेलेबल नव्हत्या, म्हणून मी मिरची पावडर घेतली आहे. तुमच्याकडे जर लाल मिरच्या असतील, जसं की बेडगी मिरची किंवा काश्मीरी मिरची, तर धणे भिजत घालतो तेव्हाच मिरच्यासुद्धा भिजत घाला. याने आपल्या साराला खूप सुंदर कलर येतो. इथे आता टोमॅटो मस्त शिजलेले आहेत. गॅस बंद करूया आणि टोमॅटो एका प्लेटमध्ये काढून घेऊया. टोमॅटो थोडे थंड झाले की याची सालं काढून घेऊ. बघा, अलगद साली निघतायत. आता मिक्सरच्या भांड्यात साल काढलेले टोमॅटो घालायचे आहेत. ओलं खोबरं, कांदा, लसूण, मिरच्या, जिरं आणि मिरची पावडर आणि भिजवलेले धणे घालून घ्यायचे आहेत. आणि ह्याचं एक वाटण बनवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, असं बारीक वाटण बनवायचं आहे. अजिबात ओबडधोबड नाही, एकदम फाईन पेस्ट हवी आपल्याला याची. आता फोडणीची तयारी करूया. ज्या पातेल्यात मी टोमॅटो शिजवले, त्याच पातेल्यात एक पळी तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यात 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी फुटली की यात 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. आणि नंतर यात हे तयार केलेले वाटण घालायचे आहे. फोडणीमध्ये हे एकदा असं परतवून घ्या आणि मगच यात पाणी घाला. चवीनुसार मीठ. आणि मग यात उकळी आली की यात चिमूटभर साखर घालायची आहे आणि मग याला एक दणकून उकळी काढायची आहे. तयार आहे आपला टोमॅटोचा सार. तुम्ही हे नुसतं सुद्धा पिऊ शकता किंवा भातासोबत तर कमालच लागतं. नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.